नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बहुतांश शेतकऱ्यांचा एक असा प्रश्न असतो की सगळ्याच प्रकारचे जीवाणू कोणत्या कल्चरमध्ये उपलब्ध असतात. कोणत्या कल्चरमध्ये म्हणजे अनेक कल्चर असतात, जसे की जीवामृत आहे, अमृत पाणी आहे, भीम टॉनिक आहे. हे सगळे जे कल्चर असतात त्या कल्चरमध्ये सगळ्याच प्रकारचे जीवाणू नेमकं कोणत्या कल्चरमध्ये उपलब्ध असतात, असा हा एक बहुतांश शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो. तर नेमकेपणे स्पष्ट सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की प्रत्येक प्रकारचे जीवाणू कोणत्याही एका कल्चरमध्ये उपलब्ध नसतात. तर मग आपण आता पाहूया की नेमकं जे आपल्याला कल्चर दिलं जातं, ज्या कल्चर विक्रीकडून, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जीवाणू उपलब्ध असतात. तर तर त्यासाठी आपल्याला अगोदर जीवाणूंचे जे वर्गीकरण आहे, आणि हे वर्गीकरण आपल्याला एक समजून जर घेतलं तर त्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमकं ह्या कल्चरमध्ये अशा जीवाणूंची उपलब्धता असू शकते. हे एक आपल्याला त्या जीवाणूंची माहिती जर आपण घेतली तर ते लक्षात येतं आपल्या. तर मित्रांनो, जीवाणूंचे 4 गटामध्ये विभागणी केली जाते. ती तशी का केली जाते, त्याचं कारण असं असतं की जीवाणूंचं जे काही कार्य आहे त्या कार्याच्या आधारे आपण त्याचं एक विभाजन करतो की हा जीवाणू हा काम करतो. काय काम करतो, तर पहिल्या गटातल्या जीवाणूंचं काम एवढं असतं की जे मातीमध्ये उपलब्ध असणारे जे अन्नद्रव्य आहेत, मातीमध्ये उपलब्ध असलेले ते अन्नद्रव्य त्या पिकांना हव्या त्या रूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे पहिल्या गटातले जीवाणू करतात. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो की अन्नद्रव्य पुरवणारा हा पहिला गट जीवाणूंचा. आणि या पहिल्याच घटकाची सर्वात जास्त उपलब्धता विशेषतः सगळ्याच कल्चरमध्ये असते. 90% ह्या गटाची म्हणजे अन्नद्रव्य पुरवणाऱ्या जीवाणूंची संख्या, अमृत पाणी असेल, संजीवनी खत असेल, भीम टॉनिक असेल, ह्या सर्व कल्चरमध्ये अन्नद्रव्य पुरवणाऱ्या जीवाणूंची उपलब्धता जास्त असते. आता जो दुसरा गट आहे, हा जीवाणूंचा दुसरा गट, जसं की जीवाणूंचं आपण वर्गीकरण, विभाजन हे त्याच्या कार्यावरून, त्याच्या कामावरून केलेलं आहे ना. तर दुसऱ्या गटातल्या जीवाणूंचं कार्य काय आहे, तर ते स्वतःच अन्नद्रव्य तयार करतात. आता हे जे अन्नद्रव्य मी आतापर्यंत म्हणत आहे, ते अन्नद्रव्य म्हणजे पिकाचं जे अन्नद्रव्य असतं, तर पिकाला काय लागतं, विशेषतः नत्र लागतं, फॉस्फरस लागतो, पालाश लागतो, झिंक लागते, सल्फर लागते, मॅग्नेशियम, मॅग्नीज, असे एकंदरीत अन्नद्रव्य 17 प्रकारचे अन्नद्रव्य असतात. 17 प्रकारच्या अन्नद्रव्यातले हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन हे नैसर्गिकरित्या त्या पिकांना आपोआप मिळते. ते शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता नसते. ते हवेद्वारे मिळते, मातीद्वारे मिळते, किंवा कोणत्याही, ते एक नैसर्गिकरित्या त्यांना मिळतं. त्यामुळे हे कार्बन किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्याची आवश्यकता नसते. पण बाकीचे जे दुसरे जे बाकी घटक आहेत ते मात्र आपल्याला पुरवावे लागतात. आता हे पहिला गट पाहिला आपण जीवाणूचा, जो अन्नद्रव्य पुरवतो. दुसरा गट आहे जे स्वतः अन्नद्रव्य तयार करतो. तिसरा जो आहे तो म्हणजे मित्रबुरशी. हा मित्रबुरशी फार अत्यंत मोलाचे आहे पिकांसाठी. खरं तर प्रत्येक जीवाणू मोलाचेच आहेत. पिकाच्या वाढीसाठी या सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे शेती ही शेतकऱ्यांपेक्षा 94% हे जीवाणूच करतात. बाकीचे उरलेले 6% कामच शेतकऱ्यांना करायचं असतं. ते नंतर आपण विषय हाताळू की 94% हे काम ते जीवाणू कसे काय करतात ते. पण मुख्य मुद्दा आता आपल्या जीवाणूंच्या वर्गीकरणाचा आहे की जे 2 गट आपण पाहिले, एक अन्नद्रव्य पुरवणारा पिकांना, मातीत उपलब्ध असलेलं अन्नद्रव्य त्या पिकांना ज्या हवे त्या रूपामध्ये देणारा. दुसरा जो आहे तो पाहिला, अन्नद्रव्य स्वतः तयार करतात. ते जीवाणू आपल्या मातीमध्ये असतील तर ते अन्नद्रव्य ते स्वतः तयार करतात. आणि जो तिसरा घटक जो आहे तो मित्रबुरशी, विशेषतः ते फॉस्फरस आणि इतर अन्नद्रव्य पुरवणं आणि तसेच पिकाचं संरक्षण करण्याची भूमिका ह्या मित्रबुरशींकडे फार व्यवस्थित असते. मित्रबुरशीमुळे एक वातावरण निर्मिती, जे पिकांसाठी पोषक असते, ती निर्मिती ह्या मित्रबुरशींमुळे होते. आणि विशेषतः कीड नियंत्रण देखील या मित्रबुरशीमुळे होत असते. जसं मायकोरायझा आहे, ट्रायकोडर्मा आहे, अशा अनेक मित्रबुरशी
मित्रबुरशी आणि शत्रुबुरशी असे बुरशीचे देखील दोन प्रकार येतात. शत्रुबुरशी म्हणजे जे आपल्या पिकांसाठी घातक आहे आणि मित्रबुरशी जे पिकांसाठी, मातीसाठी आणि वातावरण निर्मितीसाठी पिकांच्या या सर्व गोष्टीसाठी ही मित्रबुरशी फार अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जो चौथा गट येतो ह्या जीवाणूंचा त्याच्यामध्ये आहे ॲक्टिनोमायसिटीज. हे ॲक्टिनोमायसिटीज म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपला मिरगाचा पहिला पाऊस पडतो त्यावेळेस मातीचा वास यायला लागतो. ह्या मातीचा वास जितका उग्र किंवा जितका तीव्रपणे आपल्याला येईल याचा अर्थच असा आहे की ती ॲक्टिनोमायसिटीज नावाच्या जीवाणूंची उपलब्धता त्याच्यामध्ये एक सबळ प्रमाणात सक्षमरित्या तिथे उपलब्धता आहे त्या मातीमध्ये. आणि जितका कमी वास येईल त्याचा अर्थ असा होईल की त्याच्यामध्ये ॲक्टिनोमायसिटीज जितकं असावं किंवा जितकं पाहिजे तेवढं ते नाही आहे असा त्याचा अर्थ निघेल. तर हे 4 प्रकारचे जीवाणू आहेत. अन्नद्रव्य पुरवणारा, अन्नद्रव्य तयार करणारा, मित्रबुरशी आणि चौथा जो आहे तो आपण पाहिला ॲक्टिनोमायसिटीज. ॲक्टिनोमायसिटीज हे अत्यंत हे चारीच्या 4 जीवाणू फार महत्त्वाचे आहे. आता याला जीवाणू यासाठी म्हणलं जातं की कारण त्याच्यामध्ये जीव आहे आणि तो इतका सूक्ष्म आहे, तो अणूसारखा जो आपल्याला साधारणपणे नॉन व्हिजिबल कम्प्लिटली दिसत नाही. तो हे इतकं बारीक, इतकं सूक्ष्म असल्यामुळे त्याला जीव अणू असं म्हटलं जातं. एका जर्मनमधील एका शास्त्रज्ञाने पहिल्यांदा प्रोटोझोआ नावाच्या जीवाणूंचा शोध लावला आणि त्याला लक्षात आलं की अनेक जीवाणूंची उपलब्धता या मातीमध्ये असू शकते. त्यावेळेस त्याचं संशोधन पुढे गेलं आणि त्याने ते मातीची एक व्याख्या जर करायची झाली किंवा त्याने ते शोधल्यामुळे ही अशी व्याख्या करता येते आपल्याला की माती म्हणजे काय, तर नेटवर्क ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्म जीवाणूंची एक साखळी म्हणजे माती. आणि ती तर त्या व्यवस्थित प्रमाणात त्या मातीमध्ये उपलब्ध असेल तर त्याचा अर्थ असा आहे की ही माती निरोगी आहे, ही बलवान आहे माती. आणि आता आपण जे आजकाल कंपन्यांचे अनेक वेगवेगळे केमिकलचा प्रयोग करतो कीटकनाशकासाठी, कीडनाशकासाठी, त्यावेळेस त्याचा सर्वात दुरुपयोग, सर्वात घातक प्रयोग असा आपल्या शेतावर असा होतो की त्याच्यातली जे मित्रबुरशी आहे, जो आपण तिसरा गट पाहिला होता जीवाणूंमधला, मित्रबुरशी आणि शत्रुबुरशी, आपण कीड नियंत्रणासाठी ते केमिकलचा वापर करतो. म्हणजे आपली शत्रुबुरशी आपल्याला मारायची असते, पण त्या केमिकलला हे माहिती नसतं की फक्त आपल्याला शत्रुबुरशीला मारायचे असते. त्याला एवढंच माहिती असतं की ते फक्त बुरशीला मारायचं असतं. मग त्यात ते शत्रू असो का मित्र असो, मग ते मित्र बुरशीला मारतं. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्या शेतामध्ये मित्रबुरशी ही शत्रुबुरशीच्या प्रमाणात खूप जास्त प्रमाणात असते. खूप जास्त प्रमाणात मित्रबुरशी असते. शत्रुबुरशी ही त्या मानाने फार कमी असते आणि तेवढ्या कमी गोष्टीसाठी आपण डायरेक्टली त्याच्यावर एक अणुबॉम्बच टाकून देतो. म्हणजे हे केमिकलचा फवारणी करून टाकतो आणि त्याच्यासोबत ती मित्रबुरशी देखील मरते. आणि ज्या वेळेस ही मित्रबुरशी मरते आणि शत्रुबुरशीमधले काही शत्रुबुरशीत मरते आणि शत्रुबुरशीतले काही बुरशी तशाच जिवंत राहतात, त्यावेळेस पुढे एक अशी गंमत आपल्याला पाहायला मिळते की त्या बुरशीला, कोणत्या शत्रुबुरशीला केमिकल टाकल्यानंतरही जर ती जिवंत राहते, थोडीफार कुठेतरी राहिली, तर मग पुन्हा त्या शत्रुबुरशीवर जर तुम्ही केमिकल जरी वापरलात तरी देखील ती शत्रुबुरशी मरत नाही, कारण त्याच्या शरीरातली प्रिव्हेंटिव्ह पॉवर वाढलेली असते. कारण त्याने अगोदर त्या केमिकलचं विष पचवलेलं असतं आणि त्यामुळे त्या शत्रुबुरशीची शरीर किंवा शत्रुबुरशीची क्षमता अशी बनते की त्या केमिकलला देखील ती पचवते. त्यामुळे शत्रुबुरशी ही पूर्णतः जरी मेली तरी त्यातले थोडे जरी काही राहिले केमिकल मारल्यानंतर, तर ते थोडे राहिलेले शत्रुबुरशी जे आहे पुन्हा त्याच्यावर केमिकल जरी मारलं तरी ते शत्रुबुरशीला काही होत नाही, कारण त्या केमिकलचा परिचय त्यांच्या शरीराला ऑलरेडी झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात ती प्रिव्हेंटिव्ह पॉवर तयार झालेली असते आणि त्यामुळे ती शत्रुबुरशी केमिकल मारल्यावर देखील मरत नाही, मरते ती आपली मित्रबुरशी. आणि यामुळे आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं ते केमिकलचा वापर केल्यामुळे ही मित्रबुरशी मरते. हा याच्यातला सर्वात मोठा अनरिपेरेबल असा एक घाटा आहे. तर आता आपला पहिला प्रश्न जो आपण विचारात घेतला होता की कोणत्या कल्चरमध्ये सगळ्याच प्रकारचे जीवाणू
उपलब्ध असतात. तर त्याचं उत्तरही मी सुरुवातीला सांगितलं होतं की फक्त पहिल्या गटातले म्हणजे जे मातीतले अन्नद्रव्य उचलून पिकांना पुरवतात अशा जीवाणूंचीच उपलब्धता 90% त्या कल्चरमध्ये असते. बाकीचे अन्नद्रव्य तयार करणारे मित्रबुरशी, ॲक्टिनोमायसिटीज हे मात्र अमृत पाणी किंवा भीम टॉनिक किंवा अनेक जे काही जीवामृत वगैरे ह्या कल्चरमध्ये इतर जीवाणूंची उपलब्धता नसते. आता अन्नद्रव्य पुरवणारे जे जीवाणू आहेत ते तेव्हाच पुरवू शकतात जेव्हा त्या मातीमध्ये जर ते जीवाणू ते अन्नद्रव्य उपलब्ध असतील तर. आता आपल्याकडे अन्नद्रव्यच उपलब्ध नसतील आणि ते अन्नद्रव्य पुरवणाऱ्या जीवाणूंची संख्या पुष्कळ आहे, पण अन्नद्रव्य नसतील तर ते खत टाकल्यानंतरही त्या पिकांना त्याचा हव्या त्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे वेगवेगळे जीवाणू आपल्याला 4ही प्रकारचे जीवाणू आपल्या मातीमध्ये सक्षमरित्या जर तिथे असतील तर पिकांना चौफेर असा फायदा त्या पिकांना होत असतो. मित्रांनो, आपण इथेच थांबूया ह्या जीवाणूच्या वर्गीकरणासहित आणि त्यानंतर अन्नद्रव्यांचं देखील एक वर्गीकरण असतं. जसं मी थोडक्यात उल्लेख केला होता, प्रथम अन्नद्रव्य, द्वितीय आणि तृतीय अन्नद्रव्य. द्वितीय आणि तृतीय ह्या अन्नद्रव्याची पुरवठा करण्यासाठीच शेतकऱ्यांचं जास्त श्रम लागतं आणि ते देखील 6%. बाकी 94% शेती ही आपले जीवाणूच करत असतात.